हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो सोल्युशन वरचे न्यूमरिकल्स आणि त्यामध्ये नेक्स्ट न्यूमरिकल्स आपले डिपेंड असणार आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन वर. तर न्यूमरिकल बघू शकतो आपण. अ सोल्युशन ऑफ सायट्रिक ऍसिड C6H8O7 in 50 ग्राम ऑफ एसिडिक ऍसिड हॅज अ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बघू शकता सायट्रिक ऍसिड ऍड केला आपण एसिडिक ऍसिड सोबत आणि त्याचं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आपल्याला गिवन आहे, दॅट इज डेल्टा टीबी. डेल्टा टीबी ने डिनोट करू आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आणि त्याची व्हॅल्यू असेल 1.76 केल्विन. इफ केबी फॉर एसिडिक ऍसिड इज 3.07 केल्विन. बघू शकता केल्विन केजी मोल इनवर्स. सो केबी ची व्हॅल्यू सुद्धा गिवन आहे आपल्याला, दॅट इज 3.07 केल्विन केजी मोल इनवर्स. व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन आपल्याला विचारलेलं आहे, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. सो फॉर्म्युला बघू शकतो आपण, डेल्टा टीबी इक्वल्स टू असेल केबी इंटू एम, दॅट इज बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन इक्वल्स टू केबी इंटू मोलॅलिटी. बट आपल्याला फाइंड करायचं आहे मोलॅलिटी. सो फॉर्म्युला कन्वर्ट करू आपण इक्वल्स टू मोलॅलिटी. सो होऊन जाईल डेल्टा टीबी अपॉन केबी. सो बघू शकता आता व्हॅल्यूज पुट करावं लागेल आपल्याला. बघू शकता मोलॅलिटी इक्वल्स टू डेल्टा टीबी ची व्हॅल्यू आपल्याकडे 1.76. त्यानंतर बघू शकता केबी ची व्हॅल्यू आपल्याकडे 3.07. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपण फाइंड करूयाचे आन्सर. त्यासाठी आपल्याला यूज करावा लागेल लॉगॅरिथमिक टेबलचा, दॅट इज 1.76 चा लॉग अँड 3.07 चा लॉग. पॉइंटच्या आधी बघू शकता 1 डिजिट आहे, दॅट इज 0.8. पॉइंटच्या आधी पुन्हा 1 डिजिट आहे 0.8. त्यानंतर बघू शकता आपल्याला घ्यावं लागेल याचा लॉग. सो लॉग घेताना बघू शकता 1.76 आहे, तर आपल्याला बघावं लागेल 17चा 6 मध्ये. सो 17चा 6 मध्ये व्हॅल्यू बघू शकता तुम्ही. 17चा 6 मध्ये व्हॅल्यू असेल दॅट इज 2455. त्यानंतर बघू शकता 30चा बघावं लागेल आपल्याला 7 मध्ये. 30चा 7 मध्ये व्हॅल्यू असेल 4871 आणि यांचं करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन, बिकॉज व्हॅल्यूजचे डिव्हिजन तर लॉगचं करावं लागेल सबट्रॅक्शन. सो 5 मधून 1 दॅट इज 4, 5 मधून 7 जाणार नाही, दॅट इज 15 मधून 7 दॅट इज 8, 4 ला करावं लागेल आपल्याला 3, 3 ला केला आपण 13, 13 मधून 8 दॅट इज 5, 2 ला करावं लागेल 1, 1 मधून दॅट इज 11, 11 मधून 4 दॅट इज बघू शकता 11 मधून 4 दॅट इज 7. त्यानंतर बघू शकता 0 ला करावं लागेल आपल्याला -1. सो आपला आन्सर येईल बार 1 पॉइंट. बघू शकता बार 1.7584. सो बघू शकता 7584 यातून 1 मायनस केला दॅट इज -1 दॅट इज बार 1. बार 1 ला लिहू आपण बार 1.7584 -1 ला लिहिला आपण बार 1. तर बघू शकता आता बघावं लागेल याचा अँटीलॉग असेल बार 1.7584 बार 1.7584. सो आता बघावं लागेल याचा अँटीलॉग. 75 मध्ये बघावं लागेल 8. 75 मध्ये बघितलं आपण 8 तर येईल 5728 आणि मेन डिफरन्स बघावं लागेल 4 मध्ये दॅट इज 5. मेन डिफरन्स असेल 5. सो व्हॅल्यू आलेली आपली 5733. सो बघू शकता 5733 आपली व्हॅल्यू असेल 5733 दॅट इज 5.733 10⁻⁻1. 10⁻⁻1 जर यूज केला आपण 0.1 डिजिटने लेफ्ट हँड साइडला जाईल दॅट इज 0.5733. सो आपला मोलॅलिटी असेल 0.5733. सो बघू शकता मोलॅलिटीची व्हॅल्यू आलेली आहे 0.5733. तर बघून घ्या ही असेल आपली मोलॅलिटीची व्हॅल्यू. त्यानंतर बघू शकता आपल्याला बघावं लागेल युनिट. सो युनिट असेल याचं केजी. बघू शकता युनिट बघू शकता याचा केल्विन. डेल्टा टीबीचं युनिट असेल केल्विन अपॉन केबीचं युनिट आहे केल्विन केजी मोल इनवर्स. सो बघू शकता केल्विन गेट कॅन्सल, मोल इनवर्स वर चाललं जाईल दॅट इज मोल पर केजी. तर युनिट असेल मोल. बघू शकता युनिट असेल मोल पर केजी, दॅट इज द युनिट फॉर द मोलॅलिटी, मोल पर केजी. बघू शकता नेक्स्ट न्यूमरिकल्स आपण बघणार आहे सोल्युशन्स वरती. तर बघू शकता द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल एसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सियस. अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम of a non-volatile solute in 150 ग्राम ऑफ इथिल एसिटेट. बघा आता एक सोल्युशन तयार केलेला आहे बाय 50 ग्राम ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. 50 ग्राम ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट ऍड केलाय 150 ग्राम ऑफ इथिल एसिटेट मध्ये. आता इथे बघू शकता जे 150 ग्रॅम मध्ये ऍड केलेलं असेल
150 ग्राम मध्ये ऍड केलेला आहे, तर हे होऊन जाईल सॉल्व्हंट आणि हे होऊन जाईल सोल्यूट. बघू शकता इथे गिव्हन आहे अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट. 50 ग्राम ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड केलाय 150 ग्राम ऑफ इथिल ऍसिटेट मध्ये, तर 150 ग्राम होऊन जाईल सॉल्व्हंट, तर 50 ग्राम होईल सोल्यूट. बॉइल्स ऍट 84.27 डिग्री सेल्सिअस. तर बघू शकता सुरुवातीला जो बॉइलिंग पॉइंट गिव्हन आहे तो इथिल ऍसिटेटचा गिव्हन आहे. इथिल ऍसिटेटचा गिव्हन आहे मीन्स इथिल ऍसिटेटचा जर बॉइलिंग पॉइंट आपल्याला गिव्हन असेल तर तो गिव्हन आपल्याला सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट, आणि इथे आपल्याला गिव्हन आहे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. बघू शकता 50 ग्राम नॉन व्होलेटाइल सोल्यूट 150 ग्राम इथिल ऍसिटेट मध्ये ऍड केल्यानंतर ते बॉइल होतं 84.27 डिग्री सेल्सिअसला. तर इव्हॅल्युएट द मोलर मास ऑफ सोल्यूट. आपल्याला इव्हॅल्युएट करायचा आहे मोलर मास ऑफ सोल्यूट, आणि आपल्याला गिव्हन आहे केबी, दॅट इज इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. केबी ला म्हणून आपण इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर इथिल ऍसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस केजी मोल इनवर्स. तर बघू शकता आपल्याला सुरुवातीला गिव्हन आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ऍसिटेट, जो आपण डिनोट करू T0B नी. बघू शकता प्युअर सॉल्व्हंटचा जो बॉइलिंग पॉइंट असेल तो डिनोट करू आपण T0B नी, आणि आपल्याला गिव्हन आहे तो 77.06 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघू शकता अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट इन 150 ग्राम ऑफ सॉल्व्हंट. तर मास ऑफ सोल्यूट गिव्हन आहे जे आपण डिनोट करू W2 नी, ते आपल्याला गिव्हन आहे 50 ग्राम. त्यानंतर गिव्हन आपल्याला मास ऑफ सॉल्व्हंट दॅट इज 150 ग्राम. बघू शकता 150 ग्राम ऑफ सॉल्व्हंट. त्यानंतर इथिल सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट गिव्हन आहे दॅट इज 84.27. सो सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपण डिनोट करू TB नी, दॅट इज 84.27 डिग्री सेल्सिअस. तर यामध्ये बघू शकता 84.27 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट ऑफ असेल सोल्युशन. त्यानंतर इव्हॅल्युएट द मोलर मास ऑफ सोल्यूट. आता बघा मोलर मास ऑफ सोल्यूट इव्हॅल्युएट करायचा आहे दॅट इज M2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. मोलर मास आपण डिनोट करू M2 नी, आणि आपल्याला गिव्हन आहे व्हॅल्यू फॉर केबी. केबी ची व्हॅल्यू गिव्हन आहे दॅट इज बघू शकता तुम्ही. फर्स्ट आपण गिव्हन लिहून घेऊ. तर केबी ची व्हॅल्यू बघू शकता 2.77 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर केजी मोल इनवर्स हे असेल व्हॅल्यू फॉर केबी. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचा मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2 इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. सो आता यासाठी आपण फॉर्म्युला बघू शकतो. फॉर्म्युला असेल फॉर द मोलर मास. बघू शकता फॉर द मोलर मास इन केस ऑफ बघून घ्या आपल्याला गिव्हन आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन दॅट इज T0B आणि TB. यावरून फाइंड करू शकतो आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. त्यानंतर बघू शकता मोलर मास साठी इन केस ऑफ इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट आणि बॉइलिंग पॉइंट्स गिव्हन असेल तर फॉर्म्युला असेल 1000 kb इंटू बघू शकता W2 अपॉन डेल्टा TB इंटू MW1. बघू शकता फॉर्म्युला असेल 1000 kb W2 अपॉन डेल्टा TB W1. आता यामध्ये बघू शकता केबी ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे, त्यानंतर W2 ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे, W1 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला गिव्हन आहे. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे डेल्टा TB दॅट इज बघू शकता एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, आणि एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल T0B मायनस TB. T0B मायनस TB व्हॅल्यू केली तर आपल्याला मिळून जाईल एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तर बघू शकता TB मायनस T0B मायनस नाही TB मायनस T0B केलं तर आपल्याला मिळून जाईल एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट साठी बघा TB मायनस T0B तर 84.27 मायनस बघू शकता 77.06. तर ही व्हॅल्यू असेल एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटची. सो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट साठी सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट मायनस सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट मायनस करून घ्या. सो 1 2 त्यानंतर बघू शकता 4 दॅट इज 7 त्यानंतर 7.21. आता बघू शकता डेल्टा TB ची व्हॅल्यू आपल्याला लक्षात येईल. इथे जी व्हॅल्यू घेऊन आहे डिग्री सेल्सिअस मध्ये असेल, इथे सुद्धा व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये असेल. सो इथे व्हॅल्यू येईल डिग्री सेल्सिअस मध्ये. बट जे व्हॅल्यू डेल्टा TB ची असेल डिग्री सेल्सिअस मध्ये तीच व्हॅल्यू घेऊ शकतो आपण डिग्री केल्विन मध्ये. बिकॉज आपण सर्व व्हॅल्यूज केल्विन मध्ये घेऊ तर आपण बघू शकतो जे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू तेव्हा आपण टेम्परेचर घेऊ केल्विन मध्ये, आणि इथे जे डिग्री सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू आली आहे त्याला आपण घेऊ केल्विन मध्ये. आता बघू शकता जी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तीच व्हॅल्यू केल्विन मध्ये कशी येईल तर बघू शकता डेल्टा TB असेल डेल्टा TB इक्वल टू TB मायनस T0B. आता बघू शकता TB मायनस T0B आहे. सपोज करा आपण 84.27 मध्ये 273 जर ऍड केले तर आपला व्हॅल्यू कन्वर्ट होईल केल्विन मध्ये. आता मायनस करावं लागेल. त्यानंतर बघू शकता 77.06 प्लस 273 जर ऍड केले तर ही व्हॅल्यू सुद्धा कन्वर्ट होईल केल्विन मध्ये. आता बघून घ्या 84.27
बघू शकता 84.27 प्लस 273 ऍड केल्या, त्यानंतर मायनस केलं 77.06 आणि मायनस साइन जर आतमध्ये घेतलं तर हे मायनस आलंय, प्लस मायनस बिकम मायनस, पुन्हा मायनस 273. सो प्लस 273 मायनस 273 गेट कॅन्सल, 84.27 मायनस 77.06. सो 273 जर ऍड सुद्धा केलं आपण तरी आपलं इक्वेशन येईल 84.27 मायनस 77.06. म्हणून जेव्हा आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट करू, जी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तीच व्हॅल्यू येईल डिग्री केल्विन मध्ये. सो जेव्हाही आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट करू तेव्हा जी व्हॅल्यू असेल डिग्री सेल्सिअस मध्ये तीच व्हॅल्यू येईल डिग्री केल्विन मध्ये. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता बघू शकता आपल्याला फाइंड करायचे व्हॅल्यू फॉर द मोलर मास. सो हे इथे लक्षात घेऊन घ्यायचं की एकदा जर डिग्री सेल्सिअस मध्ये घेतला तर व्हॅल्यू डिग्री केल्विन मध्ये सुद्धा सेम राहील. त्यानंतर इथे सुद्धा बघू शकता एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, जी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तीच असेल डिग्री केल्विन मध्ये, त्यामध्ये कुठलाही चेंज येणार नाही एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट मध्ये सुद्धा. तर बघू शकता मोलर मास फाइंड करायचा आहे. मोलर मास M2 इक्वल्स टू असेल 1000 मल्टिप्लाइड बाय केबी. केबी असेल 2.77, केबी असेल 2.77 मल्टिप्लाइड बाय बघू शकता तुम्ही 2.77 मल्टिप्लाइड बाय W2 ची व्हॅल्यू असेल 50. सो W2 ची व्हॅल्यू आली आपली 50 अपॉन मध्ये बघू शकता तुम्ही अपॉन मध्ये असेल डेल्टा डीबी दॅट इज 7.21, अपॉन मध्ये असेल डेल्टा डीबी दॅट इज 7.21 मल्टिप्लाइड बाय बघू शकता W1 ची व्हॅल्यू असेल 150. सो सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. आता बघू शकता 1000 ला आपण 10⁻³ लिहू, त्यानंतर 50 असेल 51 जार 50, 53 जार 150. सो बघू शकता डायरेक्ट सॉल्व्ह झालेला आहे. 2.77 अपॉन 3 ने मल्टिप्लाय करून द्या, 3 1 जार 3, 3 2 जार 6, त्यानंतर 7 3 जार 21 मल्टिप्लाइड बाय 10⁻20 सॉरी मल्टिप्लाइड बाय 10⁻³ दॅट इज 1000 ला लिहिला आपण 10⁻³. आता आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ 2.77, त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ बघू शकता लॉग ऑफ 21.63. सो लॉग ऑफ 2.77 त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ 21.63. या दोघांचा लॉग घ्यावा लागेल आणि लॉगची करावं लागेल आपल्याला सबस्ट्रॅक्शन. तर बघू शकता लॉग किंवा आणि लॉगची करू आपण सबस्ट्रॅक्शन. तर लॉग घेताना बघू शकता इथे जर पॉईंट बघितला तर पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे. 1 डिजिट असेल तर आन्सर येईल 0 पॉईंट. पॉईंटच्या आधी 1 डिजिट असेल तर 0 पॉईंट दॅट इज 1 - 1 0 -1 करावं लागेल. त्यानंतर बघून घ्या पॉईंटच्या आधी 1 2 डिजिट आहे. 2 डिजिट मधून 1 मायनस करा दॅट इज 1 पॉईंट. सो 1 पॉईंट अँड 0 पॉईंट असे आन्सर्स येतील. त्यानंतर लॉग बघताना आपल्याला बघावं लागेल 27चा 7 मध्ये. लॉग बघताना आपल्याला बघावं लागेल 27चा 7 मध्ये. सो 27चा 7 मध्ये बघू शकतो आपण लॉगॅरिथम मध्ये 27चा 7 मध्ये असेल 4425. सो 27चा 7 मध्ये असेल 4425. सो आपला आन्सर आलाय 4425. त्यानंतर बघू शकता इथे बघावं लागेल 21चा 6 मध्ये 3 मध्ये मेन डिफरन्स. तर 4 डिजिट व्हॅल्यू आहे. सो 21चा 6 मध्ये बघू शकतो आपण 21चा 6 मध्ये बघितलं आपण 3345 आणि 3 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 6. सो 3351. सो आपला आन्सर असेल 3351. 3351 हे आन्सर असेल. आता बघून घ्या दोघांची करावं लागेल आपल्याला सबस्ट्रॅक्शन. सो 5 मधून 1 दॅट इज 4, 2 मधून 5 दॅट इज 12 मधून 5 असेल 7, कट करावं लागेल 3 3 दॅट इज 0, 4 3 दॅट इज 1. त्यानंतर बघू शकता 0 -1 आहे. 0 -1 असेल तर याला लिहू आपण -1 दॅट इज -1 ला लिहू आपण /1. आता बघू शकता 0 -1 दॅट इज -1 येईल आणि -1 ला लिहू आपण /1. सो आता याचा फाइंड करावं लागेल आपल्याला अँटी लॉगॅरिथम्स. इतक्या याचा स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट आपण फाइंड करू त्याचा अँटी लॉगॅरिथम्स अँड आन्सर. त्याचा अँटी लॉगॅरिथम आणि तेच आपला आन्सर असेल. तर बघू शकता अँटीलॉग ऑफ बघून घ्या अँटीलॉग ऑफ /1.1074. आता अँटीलॉग मध्ये बघावं लागेल दॅट इज 0.10चा 7 मध्ये 4 मध्ये मेन डिफरन्स. 0.10चा 7 मध्ये जर बघितलं तर आन्सर असेल 1279. 0.10चा 7 मध्ये 1279 प्लस 1 करा 4 मध्ये बघावं लागेल मेन डिफरन्स आणि 4 मध्ये मेन डिफरन्स असेल 1. सो आपला आन्सर येईल 1280 हे आन्सर असेल. मीन्स आपल्याला घ्यावं लागेल 1.280 इंटू आता बघू शकता इथे /1 आहे तर घ्यावं लागेल 10⁻⁻1. पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल त्याला घ्यावं लागेल 10च्या पॉवर मध्ये आणि /1 आहे दॅट इज 10⁻⁻1. सो फायनल आन्सर बघू शकता आपलं M2 इक्वल्स टू बघून घ्या M2 इक्वल्स टू
सो m2 इक्वल्स टू असेल 1.28 इंटू 10⁻⁻1 इंटू, बघू शकता या दोघांचं आपण डिव्हिजन केलं, या दोघांचे डिव्हिजन करून आन्सर आलं 1.28 10⁻⁻1, त्यानंतर बाकी आपलं 10⁻3, सो इथे घ्यावं लागेल 10⁻3, त्यानंतर सॉल्व्ह करावं लागेल 1.28 10⁻⁻1 10⁻3. सो आता यांचा बेस सेम आहे, सो पॉवरची होईल ऍडिशन, दॅट इज -1 + 3, -1 + 3 दॅट इज 10⁻2, आणि 10⁻2 जर यूज केलं तर आन्सर येईल 128, पॉईंट जाईल 2 समोर, दॅट इज 8 नंतर, दॅट इज आन्सर असेल 128. m2 चा आन्सर आला 128, युनिट असेल ग्राम पर मोल, युनिट असेल ग्राम पर मोल, और तुम्ही लिहू शकता ग्राम मोल इनवर्स. सो आपला आन्सर असेल मोलर मास m2 इक्वल टू असेल 128 ग्राम पर मोल. सो मोलर मास ऑफ सोल्यूट इज 128 ग्राम पर मोल. लास्ट मध्ये तुम्हाला एक सेंटेन्स द्यावं लागेल, दॅट इज मोलर मास ऑफ सोल्यूट इज 128 ग्राम पर मोल. बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण, पुन्हा डिपेंड असेल बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन वर. तर क्वेश्चन बघून घ्या. 3.795 ग्राम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ह इन 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. जर तुमच्या लक्षात आलं नाही की सोल्यूट कोण आहे आणि सॉल्व्हंट कोण आहे, तर सल्फरला डिझॉल्व्ह केलाय कार्बन डायसल्फाइड मध्ये, म्हणजे सल्फर होऊन जाईल सोल्यूट आणि कार्बन डायसल्फाइड होऊन जाईल सॉल्व्हंट. तरी लक्षात आलं नाही तर जे वेट मध्ये कमी असेल ते असेल सोल्यूट आणि जे जास्त असेल ते असेल सॉल्व्हंट. 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड आहे तर कार्बन डायसल्फाइड होऊन जाईल सॉल्व्हंट, आणि 3.795 ग्राम ऑफ सल्फर आहे तर हा होऊन जाईल सोल्यूट. दिस सोल्युशन बॉइल्स ॲट, आता सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट गिवन आहे, दॅट इज पाहून घ्या, टीबी लिहून घेऊ आपण, दॅट इज सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट 319.81 केल्विन. त्यानंतर बघू शकता व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन द सोल्युशन. आपल्याला विचारलाय मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन द सोल्युशन. सोल्युशन मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द सल्फर. द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट इज 319.45. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट दॅट इज T0B 319.45 केल्विन. त्यानंतर बघू शकता मास गिवन आहे सॉल्व्हंटचा आणि सोल्यूटचा. सो सॉल्व्हंटचा मास, सोल्यूटचा मास आपण डिनोट करू W2 नी, दॅट इज 3.795 ग्राम. त्यानंतर बघू शकता ऑफ सल्फर डिझॉल्व्ह इन 100 ग्राम कार्बन डायसल्फाइड मीन्स सॉल्व्हंटचा मास दॅट इज W1 100 ग्राम. त्यानंतर बघू शकता केबी गिवन आहे आपल्याला, केबी गिवन आहे दॅट इज 2.42. आणि आपल्याला विचारलेला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, बघू शकता मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सल्फर इन द सोल्युशन. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द सल्फर इन द सोल्युशन होऊन जाईल, बघू शकता मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून घेऊ, तुम्ही लॉंग फॉर्म मध्ये लिहायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू, बघू शकता आपण घेऊ मोलर मास, मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल मोलर मास अपॉन ॲटॉमिक मास. सो मोलर मास अपॉन ॲटॉमिक मास हा असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर बघू शकता आता सल्फरचा आपल्याला ॲटॉमिक मास गिवन आहे दॅट इज 32, आणि आपल्याला पाहिजे मोलर मास जे आपण फाइंड करू या गिवन इन्फॉर्मेशन वरून. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू शकता मोलर मास अपॉन ॲटॉमिक मास. मोलर मास आपण हे गिवन इन्फॉर्मेशन वरून फाइंड करू, ॲटॉमिक मास आपल्याला गिवन आहे आणि या दोघांच्या डिव्हिजन वरून आपल्याला मिळेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो त्यासाठी फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल मोलर मास, आणि मोलर मास कोणाचा तर सल्फरचा, आणि सल्फर काय असेल सोल्यूट, आणि सोल्यूटचा मोलर मासचा फॉर्म्युला असेल m2 इक्वल्स 1000 kb इंटू W2. बघू शकता 1000 kb W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. सो या फॉर्म्युल्यामध्ये बघू शकता kb ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, त्यानंतर W2 ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, Wn ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, डेल्टा TB दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आपल्याला फाइंड करावं लागेल. सो त्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यूज गिवन आहे, दॅट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. तर बघू शकता TB मायनस T0B 319.81 बघू शकता TB ची व्हॅल्यू असेल आणि T0B ची व्हॅल्यू असेल 319.45. सो सबस्ट्रॅक्शन करा, आता सबस्ट्रॅक्शन केलं तर 319.81 मधून 319.45 सबट्रॅक्ट करा, 1 दॅट इज 6 येऊन जाईल. त्यानंतर बघू शकता 7 दॅट इज येऊन जाईल 3, त्यानंतर बघू शकता 0 0 0. सो आन्सर येईल आपला 0.36. सो आन्सर असेल डेल्टा TB चं 0.36, दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल 0.36. तर बघू शकता ह्या व्हॅल्यूज पुट करा m2 मध्ये पुट करा. सो 1000
1000च असेल. केबी बघू शकता, केबी असेल 2.42, केबीची व्हॅल्यू असेल 2.42, केबीची व्हॅल्यू असेल 2.42. त्यानंतर बघू शकता W2 असेल 3.795, W2 असेल 3.795 अपॉन 3.795 अपॉन डेल्टा टीबी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे, दॅट इज 0.36. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय बघू शकता व्हॅल्यू असेल आपली W1 ची आणि W1 असेल 100. सो W1 असेल 100. त्यानंतर बघू शकता आता 100 चा यूज करून घेऊ आपण. 100 चा यूज केला तर आपण 0.36 ला मल्टिप्लाय करू 100 नी. त्यानंतर बघू शकता 2.42 इंटू 3.795 अपॉन बघू शकता 0.36 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर म्हणजे 36 आणि त्यानंतर 1000 ला लिहितो आपण 10⁻³ त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल आता लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन. सो बघू शकता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, लॉगची होईल ऍडिशन. फर्स्ट आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, दॅट इज लॉग ऑफ 2.42 आणि लॉग ऑफ बघू शकता तुम्ही 3.795. या दोघांचे लॉग असेल, लॉगची करावं लागेल आपल्याला ऍडिशन. फर्स्ट फाइंड करा कॅरेक्टरिस्टिक फाइंड करासाठी बघू शकता 2.42 आहे, 2.42 आहे तर पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, सो 1 - 1 दॅट इज होऊन जाईल 0. कॅरेक्टरिस्टिक इज 0. पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, सो 1 - 1 इज 0. सो 0 पॉईंट बघू शकता. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल 24चा 2 मध्ये, 24चा 2 मध्ये आणि त्यानंतर बघू शकता इथे 37चा 9 मध्ये, 5 मध्ये बघावं लागेल आपल्याला मेन डिफरन्स. सो बघू शकता तुम्ही 2.42 बघावं लागेल. 2.42 साठी बघू शकता 24चा 2 मध्ये. सो 24चा 2 मध्ये असेल, दॅट इज 24चा 2 मध्ये असेल 3838. 24चा 2 मध्ये असेल 3838. त्यानंतर बघू शकता 37चा 9 मध्ये, 5 मध्ये मेन डिफरन्स. 37चा 9 मध्ये 5 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज बघू शकता 5792. सो 5792. सो या दोघांची करावं लागेल आपल्याला ऍडिशन, दॅट इज 8 + 2 10 दॅट इज 0. Carry 1, 3 + 9 12 plus carry 1 13, 8 + 7 15, 15 + 1 16, carry 1. सो बघू शकता 3 + 5 8, 8 + 1 9. सो आपला आन्सर आला 0.9630. सो हे झालं दोघांची ऍडिशन. आता 36चा लॉग घ्यावा लागेल आणि लॉगची करावं लागेल आता सबट्रॅक्शन. या दोघांच्या लॉगची आपण केलेली आहे ऍडिशन, बिकॉज या दोघांमध्ये होतं मल्टिप्लिकेशन. आता घ्यावं लागेल आपल्याला लॉग ऑफ 36. सो लॉग ऑफ 36 बघू शकता तुम्ही. लॉग ऑफ 36 साठी पुन्हा बघा, आता बघावं लागेल आपल्याला पहिले कॅरेक्टरिस्टिक. 2 डिजिट आहे, 2 डिजिट आहे तर येईल 2 - 1. सो पॉईंट इथे असेल, पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे, 2 - 1 दॅट इज 1 पॉईंट. त्यानंतर आता बघावं लागेल 36चा 0 मध्ये. 36चा 0 मध्ये बघू शकता तुम्ही 5563. 36चा 0 मध्ये असेल 5563. आता बघून घ्या या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, डिवायडेड बाय 36 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, आपण केली लॉगची ऍडिशन. आता 36 मधून करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शन साठी बघू शकता 9630 मायनस आता जी व्हॅल्यू वर आहे त्यातून खालची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करावं लागेल, दॅट इज 1.5563. मीन्स या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या लॉग मधून 36चा लॉग करावा लागेल सबट्रॅक्ट. तर 0 - 3 दॅट इज 7, याला करावं लागेल 10, याला करावं लागेल 2 दॅट इज 12, 12 - 6 दॅट इज 6. सो याला करावं लागेल आपल्याला 5, 5 - 5 दॅट इज 0, 9 - 5 दॅट इज 4. त्यानंतर बघू शकता 0 - 1, 0 - 1 इज -1 आणि -1 ला लिहू आपण बार 1. सो बार 1 लिहिलेला आहे आणि याचा फाइंड करावा लागेल आता अँटीलॉग. अँटीलॉग फाइंड करताना लक्ष द्या इकडे. सो 40चा दॅट इज 0.40चा बघायला लागेल 6 मध्ये आणि 7 मध्ये मेन डिफरन्स. तर बघू शकतो आपण 0.40चा 6 मध्ये 7 मध्ये मेन डिफरन्स. सो 0.40 बघावं लागेल आपल्याला, 0.40 त्याचा बघावं लागेल आपल्याला 6 मध्ये, 0.40चा 6 मध्ये आणि 7 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 4. सो आपला आन्सर आलेला आहे 2547. बघू शकता 2547 प्लस मेन डिफरन्स ऍड करावं लागेल आणि मेन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे 7 मध्ये. सो मेन डिफरन्स 7 मध्ये असेल 4. सो 4 मेन डिफरन्स असेल 4 + 1 दॅट इज कॅरी 1 255. सो आन्सर आलेला आपला 255. सो बघू शकता आन्सर आलेला आपला 2551 इंटू 10⁻⁻1. 255. आता बार 1 असेल, बार 1 असेल तर घ्यावं लागेल 10⁻⁻1. सो आन्सर असेल 2.511
बार 1 असेल तर आलं 10⁻⁻1. त्यानंतर बघू शकता मल्टिप्लिकेशन करताना बघा मल्टिप्लिकेशन प्लस डिव्हिजन केलं, त्यानंतर 10⁻⁻ असेल 3. सो 10⁻³ जर यूज केला आपण तर होऊन जाईल 2.511 10⁻². सो जर 10⁻² जर यूज केला आपण तर आपला आन्सर येईल, बघू शकता तुम्ही आन्सर येईल आपलं, इकडे लिहून घेऊ आपण, तिथपर्यंत तो स्क्रीनशॉट करून घ्या. सो आपला आन्सर आलं होतं 2.511 10⁻⁻1. त्यानंतर 10⁻³ घेतला होता आपण, तो यूज केला तर येऊन जाईल 10⁻⁻1 10⁻3. आता बघा बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन, दॅट इज -1 + 3 होऊन जाईल 10⁻². आणि 10⁻² जर आपण यूज केला तर आपला आन्सर येईल 2.511 आहे, 511 10⁻² असेल 2. सो आन्सर येऊन जाईल आपलं 255.1 ग्राम पर मोल. तर बघू शकता हे असेल मोलर मास ऑफ सोल्यूट. पण आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट विचारलेला नाही आहे, आपल्याला विचारलेला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा फॉर्म्युला बघू शकता मोलर मास अपॉन ॲटॉमिक मास. मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा फॉर्म्युला असेल मोलर मास अपॉन ॲटॉमिक मास. तर मोलर मास असेल आपला 255.1 आणि ॲटॉमिक मास असेल आपला 32. बघू शकता ॲटॉमिक मास असेल आपला 32. पुन्हा बघा दोघांचा डिव्हिजन आहे, डिव्हिजन आहे तर लॉगची करावं लागेल सबट्रॅक्शन. 255.1 असेल, त्यानंतर असेल लॉग ऑफ 32. तर बघून घ्या आता 255.1 चा लॉग घ्यावा लागेल. सो बघून घ्या, फर्स्ट घ्यावं लागेल कॅरेक्टरिस्टिक. पॉईंटच्या आधी 3 डिजिट्स आहे, तो 3 - 1 दॅट इज 2 पॉईंट. इथे बघा पॉईंट नाही आहे बिकॉज 32 नंतर पॉईंट असेल. सो 2 नंतर पॉईंट असेल तर 2 - 1 दॅट इज 1 पॉईंट. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल 255.1 आहे. सो आपल्याला बघावं लागेल 25चा 5 मध्ये 1 मध्ये मीन डिफरन्स. सो 25चा 5 मध्ये बघू शकतो आपण 25चा 5 मध्ये असेल 4065 आणि मीन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला 5 मध्ये दॅट इज 9. सो आपला आन्सर असेल 9 दॅट इज 4074. सो आन्सर असेल 4074. त्यानंतर 32 बघावं लागेल, 32चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये दॅट इज 5051. सो या दोघांचं करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन बिकॉज दोघांचा डिव्हिजन आहे. सो 4 - 1 दॅट इज 3. त्यानंतर 7 - 5 दॅट इज 2. 0 - 0 दॅट इज 0. 14 होऊन जाईल. 14 - 5 दॅट इज 9. सो 2 - 1 1 होऊन जाईल. 1 - 1 दॅट इज 0. सो आन्सर येईल 0.9023. सो 0.9023. सो आता बघावं लागेल अँटीलॉग 0.90चा 2 मध्ये 3 मध्ये मीन डिफरन्स. सो 0.90चा 2 मध्ये बघा अँटीलॉग मध्ये या 0.90चा 2 मध्ये असेल 7980 असेल 0.90चा 2 मध्ये. आणि मीन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला 3 मध्ये. सो मीन डिफरन्स असेल 3 मध्ये दॅट इज 6. मीन डिफरन्स असेल 6 दॅट इज 7986. सो बघू शकता फॉर्म्युला असेल 7986. सो फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट. फॉर्म्युला ऑफ सल्फर आलेला आहे 7.986. सो अप्रॉक्सिमेटली लिहू शकतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू 8. सो 7.986 ला आपण अप्रॉक्सिमेटली लिहू शकतो 8. सो आपण लास्ट सेंटेन्स लिहू मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघू शकता लास्ट सेंटेन्स असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला, इकडे लिहून घेऊ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. Molecular formula of sulfur in solution. Molecular formula of sulfur in solution is S8. So असेल last sentence आणि असेल molecular formula of sulfur in solution that is S8.